नमस्कार मित्रांनो, हा व्हिडिओ आहे अमेरिकन मीडियामधला. तो व्यवस्थित बघा आणि त्याच्यातला इंग्रजी समजून घ्या. That's exactly, but that's what happened, Jink. That's what happened. These are not our allies. Okay? That's not an ally, they man. use and abuse. They don't care about our lives. They don't care about our soldiers' lives. They suck the life out of this country. And now they're looking to India to see if they could suck the life out of that country. It looks like Narendra Modi opening up his legs to Israel. Congratulations. Yeah. That can't happen soon enough, by the way. Okay, I would love to have Israel off our backs because they are तर आता तुम्ही destroying बघितलेला our असेल हा country. They व्हिडिओ आणि drag. तो ऐकलेला असेल. तर नरेंद्र मोदी यांनी भारताचं जे काही निर्णय असतात किंवा भारताला जे काही सार्वभौम निर्णय घ्यायचे असतात ते निर्णय आता अमेरिका घेत आहे आणि अमेरिका भारतावर थोपवित आहे. गेल्या 70 वर्षात जे काम काँग्रेसने केले नाही ते काम नरेंद्र मोदी यांनी केलेलं आहे आणि ते म्हणजे असं आहे की भारताचे निर्णय हे अमेरिका ठरवते. आणि अमेरिकन मीडिया नरेंद्र मोदी यांच्याबद्दल काय बोलत आहे? नरेंद्र मोदी ओपन द लेग्स अंडर इस्राईल. त्याचा मराठीत स्पष्ट अर्थ असा होतो, याला वेगळा कुठलाही अर्थ नाही. इस्राईल खाली नरेंद्र मोदी यांनी तांगड्या दिल्या किंवा तांगड्या फाकवल्या असा याचा अर्थ होतो. म्हणजे अमेरिकन मीडिया नरेंद्र मोदी यांची इतकी प्रचंड आणि घाणेरड्या शब्दात बदनामी करीत आहे, याच्याबद्दल कुठलाही अंधभक्त बोलायला तयार नाही. पण देशभक्त म्हणून मी याच्याबद्दल ह्या अमेरिकन मीडियाचा निषेध करतो. अमेरिकन मीडियाने जे काही आपल्या पंतप्रधानाबद्दल जे शब्द बोललेले ते पूर्णपणे चुकीचे, निषेधार्ह. पंतप्रधानाचा अपमान हा फक्त एका व्यक्तीचा अपमान नाहीये, तर हा पूर्ण देशाचा अपमान आहे. एक व्यक्ती म्हणून तुम्ही चुकीचे जरी असले नरेंद्र मोदी, परंतु तुमच्या ह्या प्रतिनिधित्वामुळे हा देशाचा अपमान झालेला आहे. तुमच्याबद्दल मीडिया इतकी नीच, अमेरिकन मीडिया इतकी नीच आणि घाणेरडे शब्द बोलत असताना तुम्ही मुग्ग घेऊन गप्प बसलेले आहे. तुमची गोदी मीडिया गप्प बसलेली आहे. ती सुद्धा याच्यावर शब्द बोलायला तयार नाही. इस्राईल खाली तुम्ही तांगड्या दिल्या असा स्पष्ट शब्दात त्या अमेरिकन मीडियाने उच्चार केलेला आहे आणि तुम्ही त्याच्याबद्दल अमेरिकेचा निषेध करणार नाही, अमेरिकेबद्दल बोलणार नाही. कारण तुम्ही अमेरिकेचे पाळीव झालेले आहात. व्यक्तिशः तुम्ही, हा देश नाही. परंतु तुमच्या ह्या चुकीच्या वागण्यामुळे ह्या देशाला आणि या देशातल्या नागरिकांना असे चुकीचे शब्द ऐकायची वेळ येते. तर मित्रांनो, हे एकदम अश्लील आणि घाणेरड्या भाषेत नरेंद्र मोदी यांचा अपमान केलेला आहे अमेरिकन मीडियाने. आणि त्या मीडियाचं किंवा त्या अमेरिकेचं यांचे अंधभक्त आणि अंधभक्त नमोरुग्ण हे आता एक शब्दही बोलणार नाही, कारण त्यांना ह्या व्हिडिओतली इंग्रजी भाषा सुद्धा समजणार नाही. अकलीचा थोडा सुद्धा लवलेश यांच्याकडे नसल्यामुळं असले घाणेरडे शब्द ह्या देशातल्या पंतप्रधानाबद्दल अमेरिका बोलत असताना आपण गप्पपणे सहन करत आहोत.